त्याने विषयाला अनुसरून असणारी ओरिगामी हस्तकला, त्यापैकी टोपी कशी बनते, लागणारं साहित्य, रद्दी न्यूजपेपर, वरच्या बाजूचा एक कोपरा अंदाजे अंतरावर दुमडा, नकाने प्रेस मारा, दुसऱ्याही बाजूचा कोपरा दुमडा, नकाने प्रेस मारा. दोन्हीचं अंतर सारखं येईल असं फोल्ड झाल्यावर खालचा सुट्टा भाग, त्यातल्या एका भागाची एक घडी आणि हीच घडी लगेच वरच्या बाजूला व्यवस्थित अशी समप्रमाणात फोल्डिंग करा. तो भाग स्वतःकडे घ्या. हे दोन कोपरे उभे दिसतात, हे आतमध्ये दुमडा आणि साईडचे निमुळते कोपरे याच्या बरोबर फोल्ड करा. एकूण 2 वेळेला खालचा सुट्टा भाग राहिला, याची एकूण 2 वेळेला फोल्ड घडी तयार करा. आणि तीच एलेली जी फोल्ड घडी आहे, हे दोन्ही साईडच्या फोल्ड केलेल्या निमुळत्या कोपऱ्यामध्ये क्रमाने दोन्ही भाग व्यवस्थित असे बसवा. आणि दोन्ही भाग बसवले, हाताने प्रेस मारा. प्रेस मारल्यावर दोन्ही बाजू उलगडा. पोलिसाची टोपी तयार झाली. एकूण 3 प्रकारच्या कॅप तयार होतील. गांधी टोपी दोन्ही साईडचे कोपरे आतमध्ये दुमडा, दादा कोंडक्याची टोपी तयार होईल. परत त्याच्यामध्ये दोन्ही कोपरे परत आतमध्ये खेचायचे आणि दोन्ही कोपरे आतमध्ये खेचले की फोल्डिंग करा, प्रेस मारा आणि प्रेस मारल्यानंतर छानपैकी उलगडा. शेतकऱ्याची टोपी तयार झालेली मिळेल. म्हणजे अशा पद्धतीनं ओरिगामी हस्तकला, ज्याला कागदाची किमया, विद्यार्थ्यांना, मुलांना 100 मार्क वार्षिक कार्यानुभवामध्ये दिले जातात. आणि त्यासाठी लागणारी ही जी कार्यानुभव क्राफ्ट आहे ती आपण घरी बसल्या बसल्या रद्दी कागदापासून सराव करून प्रॅक्टिस करून मग चांगल्या कागदाची किंवा चांगल्या व्यवस्थित कपड्याची पण टोपी तुम्ही या पद्धतीने तयार करू शकता.